हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज मी अशा स्त्रीबद्दल बोलणार आहे. तिनं भारतात किंडरगार्टन शिक्षण पद्धत प्रथम आणली. अंधांना लेखन वाचनाची कला देणारी शिक्षण तज्ञ, चरितार्थ संपादनाचे पुरुष वर्गाचे सारे व्यवसाय स्त्री जीवनाचे कक्षेत आणणारी आद्य म्हणजे प्रथम प्रवर्तिका. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे व देवनागरी राष्ट्रलिपी व्हायला पाहिजे असा पुढाऱ्यांना इशारा देणारी स्त्री. न्यायमूर्ती रानड्यांसारखे विचारवंत पुढारी विरुद्ध असता काँग्रेसमध्ये स्त्री प्रतिनिधी प्रथम नेमून बसविणारी क्रांतिकारक महिला. प्लेगच्या दिवसात सरकारी अधिकाऱ्यांवर टीका करून इंग्लिश पार्लिमेंटात आवाज उठवून गव्हर्नरला गप्प करणारी वीरांगना. इंग्लंडच्या राणीपेक्षा आपण आपल्या मायभूमीला अधिक मान दिला पाहिजे असं खडसावून सांगणारी देशसेविका. बघा, इंग्लंडचे राणीपेक्षा आपण आपल्या मातृभूमीला अधिक मान दिला पाहिजे. विधवाश्रम काढून विधवांना आधार होणारी, दुष्काळग्रस्तांच्या मुखात घास भरविणारी ऋषितुल्य महिला. खादीची सुरुवात करणारी भारतातील अग्रेसर राष्ट्रभक्त. पतित स्त्रियांना आसरा देऊन त्यांना माणुसकीत आणणारी एक प्रथम महिला. जिच्या भाषणामुळे व्हिक्टोरिया राणीला भारतात स्त्रियांसाठी स्त्री वैद्य व स्त्रियांसाठी वेगळे दवाखाने म्हणजे स्त्रियांसाठी वेगळे दवाखाने काढण्याची स्फूर्ती मिळाली. अशी प्रेमळ स्त्री कैवारी, जिच्या उदाहरणावरून म्हणजे तिच्याकडे बघून इंडोनेशियासारख्या दूरच्या देशात स्त्रियात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. असली स्त्री. आता ही कोण आहे? तुम्हाला नाव बघून माहीत आहे. ती कोणी नाही, पण ती आपली पंडिता रमाबाई आहे. पंडिता रमाबाई ह्यांचा जन्म मंगळूर जवळचा दुर्ग ह्या गावी 23 एप्रिल रोजी झाला. इन द इयर 1858. त्यांचे वडिलांचं नाव होतं अनंत पद्मनाभ डोंगरे. आता आपल्याला बोलायचं आहे ह्या स्त्रीविषयी. म्हणजे बघा, एवढे वर्षापूर्वी, जवळजवळ 150 वर्षापूर्वी तिनं केलेलं कार्य मला वाटते तर जेवढं प्रकाशमान व्हायला पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही. किंवा आपण बरीच जण त्यांचे हे कार्याचे अनुभवातनं खूप खूप दूर आहोत. तुम्हाला माहित आहे का,
कैसर ई हिंद हा ब्रिटिश सरकारचा सर्वोच्च किताब बहाल करण्यात आलेल्या पंडिता रमाबाई यांचं आयुष्य म्हणजे अनेकविध अनुभव, स्थित्यांतरे, अडचणींनी तावून त्यातनं निघालेलं परिपक्व आयुष्य. आता त्यांचे कामाचं सांगायचं म्हटलं तर विधवा, परित्यक्ता, अंध, पतित, अनाथ, दीनदुबळ्या, गरजू स्त्रियांसाठी त्यांनी काढलेली संस्था भारतातली पहिली. प्लेग, दुष्काळासारखा संकटात आश्रयाला आलेल्या प्रत्येकीने आणि प्रत्येकीचे बाईंनी आईच्या मायेनं, आपण त्यांची आई आहे म्हणून किंवा काकणभर जास्तच म्हणून संगोपन, पालन पोषण सर्व काही केले. एवढंच नाही तर त्यांना आपल्या पायावर उभं करायला मदत केली. अनेकांचे संसार पण थाटून दिले. त्यांच्या या सेवेला तोड नाही. अनेक संकटे, अडचणी त्यांच्या पुढे येऊन उभा राहिल्या, पण परमेश्वरावरील अढळ श्रद्धा आणि प्रचंड विश्वास व प्रार्थना हे त्यांचे बळ होते. आता ह्या स्त्रीविषयी बोलावं एवढं थोडंच तर काही माझे 10 मिनिटाचे व्हिडिओ मावणारं नाहीये. हजारो मैलांची भटकंती करावी लागली त्यांना. आता कशासाठी भटकंती करावी लागली? त्या अगदी लहान असताना त्यांचे आई वडील, मोठी बहीण वारले. मग त्या आणि त्यांचे भाऊ असं तीर्थयात्रा करत गेले. त्या संस्कृतच्या मोठ्या अभ्यासक होत्या. त्या तिथलं तिथे संस्कृतमध्ये काव्य करून बोलायच्या. आणि असं ते जात असताना किंवा आपलं तीर्थयात्रा करत असताना त्या कुठे पोचल्या? त्या बेंगालमध्ये पोचल्या. त्या बेंगालमध्ये पोचल्यावर महाराष्ट्रातले पेपरमध्ये तेव्हा छापून आलं, एक मराठी स्त्री, ती उत्तम संस्कृत बोलते, नुसतं बोलतेच नाहीये, तिथलं तिथे कविता पण करू शकते आणि 22 वर्षाची, आणि तिचं अजून लग्न झालेलं नाही, अशी स्त्री बेंगालमध्ये आलेली आहे. नंतर आपलं महाराष्ट्र तिचे शोधात निघालं. आणि हे बाईंचं सांगायचं तर पंडिता रमाबाईंचं आयुष्य खूप खडतर होतं. आई वडील बहीण सगळ्यांना लहानपणीच गमावल्या. बेंगालला गेल्या. तिथे गेल्यावर त्यांचा भाऊ पण वारला, श्रीनिवास नाव होतं त्याचं. मग ह्या एकट्या पडल्या. मग ते बिपिन बिहारी दास मेघावी नावाचे युवकाशी लग्न केलं. तो काही जातीतला नव्हता, त्यामुळे बाकी समाजानं त्यांना बहिष्कृत केलं तेव्हाचे पद्धतीप्रमाणे. आणि लग्न झालं. वर्षभरात मुलगी जन्मली, मनोरमा नाव तिचं. आणि लग्नाला बरोबर
19 महिने होतात तोपर्यंत त्यांचे पती तच बिपिन बिहारी दास मेघावी सुद्धा कॉलरामुळे वारले. हे आजारानं तेव्हा बरेच लोकांचे जीव घेतलेले होते. हे झाल्यावर त्या खरोखरच एकट्याच पडल्या. आई, वडील, भाऊ, बहीण ह्यांची मृत्यू तर झालीच, पतीचा पण मृत्यू झाला. त्यांना फक्त आता छोटी मुलगी एवढ्यात त्यांची म्हणून होती. त्यांना इवन पंडिता हा टायटल पण बेंगाल सरकारनं दिला. नंतर त्यांना विदेशात सुद्धा बोलावणी आली. त्या इंग्लंडला गेल्या, अमेरिकेला गेल्या, बरेच देश फिरल्या, पण त्या कायम व्हेजिटेरियनच राहिल्या. नो डाऊट ते नंतर ख्रिश्चॅनिटी स्वीकारली, तर पण आपल्या समाजाला जरासं पटत नव्हतं. आणि एवढं सगळं झालं. खूप ते महाराष्ट्रात सुद्धा खूप कामं केली. नंतर त्यांचे मृत्यूचे 1 वर्ष आधी त्यांना त्यांचे मुलीचा मनोरमेचा सुद्धा मृत्यू बघावा लागला. तसं ह्या स्त्रीची कहाणी पंडिता रमाबाई. अच्छा, हॅव ए गुड डे.